श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिथुन राशीच्या लोकांच्या अशा काही 5 सवयी पाहणार आहोत ज्या त्यांनी तात्काळ सोडायला हव्यात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। माणसाचे व्यक्तिमत्व हे केवळ त्याच्या राशीवरच नव्हे तर त्याच्या सवयींवरही खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते। काही सवयी आपलं जीवन समृद्ध करतात, आपल्याला यशाकडे घेऊन जातात, पण काही सवयी अशा असतात की त्या नकारात्मक विचारांना, अस्थिरतेला आणि अडथळ्यांना आमंत्रण देतात। आता मी तुम्हाला मिथुन राशीच्या लोकांची काही वैशिष्ट्यही सांगते। मिथुन राशीचे लोक बुद्धिमान, बोलके आणि अत्यंत ऊर्जावान असतात। त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात, समाजात रमायला आवडतं आणि ते खूप जलद गतीने विचार करणारे असतात। पण त्यांच्या या तेजस्वी व्यक्तिमत्वामागे काही अशा सवयी लपलेल्या असतात ज्या त्यांना अडचणीत टाकू शकतात, खास करून जर वेळेवर त्या ओळखून त्यावर उपाय नाही केला तर। चला तर मग मिथुन राशीच्या लोकांच्या 5 अशा सवयी पाहूया ज्या त्यांनी सोडणं गरजेचं आहे, म्हणजेच त्यांच्या प्रगतीच्या वाटेवर अडथळे निर्माण होणार नाहीत। म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिथुन राशीच्या अशा काही 5 सवयी पाहणार आहोत ज्या त्यांनी तात्काळ सोडून देणं त्यांच्यासाठी, त्यांच्या यशासाठी खूप गरजेचं असतं। तर मिथुन राशीच्या लोकांची पहिली कोणती सवय आहे जी त्यांनी तात्काळ सोडून दिली पाहिजे, तर ती सवय आहे सतत विचार बदलणे, निर्णय घेण्यात अस्थिरता। मिथुन राशीची ही एक मोठी सवय आहे। मिथुन राशीचे लोक अत्यंत चपळ आणि वेगाने विचार करणारे असतात। त्यांच्या मनात एकाच वेळी अनेक कल्पना चालू असतात, त्यामुळे एक ठाम निर्णय घेणं आणि त्यावर टिकून राहणं त्यांना खूप कठीण वाटतं। उदाहरणार्थ, आज एखाद्या गोष्टीसाठी हो म्हणणारे मिथुन व्यक्ती दुसऱ्याच दिवशी नको असं म्हणू शकतात। ही सवय त्यांचं व्यक्तिमत्व अस्थिर दाखवतं। यामुळे लोकांचा त्यांच्या निर्णयांवर विश्वास बसत नाही। अनेकदा महत्त्वाच्या संधीही गमावल्या जातात। ही सवय सोडण्यासाठी निर्णय घेण्याआधी थोडा वेळ घ्यावा, शक्यतो सल्ला घ्यावा। सर्व पर्याय शांतपणे विचारात घ्यावेत। एकदा निर्णय घेतल्यावर त्यावर ठाम राहिलं तर लोक तुमच्याकडे एक परिपक्व व्यक्ती म्हणून पाहतील आणि तुमचं स्वतःवरचं आत्मभानही वाढेल। म्हणजेच काय तर मिथुन राशीचे व्यक्ती यांचा एका दगडावर पाय नसतो, ते दोन्ही दगडावर पाय ठेवून चालणारे असतात। तर ही वृत्ती त्यांच्यासाठी खूप घातक ठरू शकते। या सवयीचा नीट विचार करून त्यांनी ही सवय लवकरात लवकर बदलली पाहिजे। आता आपण पाहूया मिथुन राशीच्या लोकांची दुसरी सवय जी त्यांनी तात्काळ बदलली पाहिजे, तर सतत बोलत राहणं, ऐकण्याऐवजी बोलण्यावर भर। मिथुन राशीचे लोक हे जन्मतात चतुर, वागणुकीत हलके फुलके आणि संवादात कुशल असतात। त्यांना लोकांशी बोलायला खूप आवडतं आणि त्यांची वाणी प्रभावीही असते। पण कधीकधी हीच सवय अति होते। ते इतकं बोलतात की समोरच्याला काही बोलण्याची संधीच मिळत नाही। त्यामुळे संभाषण एकतर्फी होतं आणि समोरची व्यक्ती नाराज होते। अशी सवय तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम करू शकते। म्हणून संवाद करताना ऐकण्याकडेही तेवढंच लक्ष द्यायला हवं। ऐकणं म्हणजे फक्त गप्प बसणं नव्हे तर समोरचं समजून घेणं। एक चांगला श्रोता असणं हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे। जेव्हा तुम्ही लोकांचं मनापासून ऐकता तेव्हा त्यांचा विश्वास वाढतो आणि अशा संवादातून खरे खोल नातेसंबंध तयार होतात। आता मिथुन राशीच्या लोकांची तिसरी अशी सवय पाहूया जी त्यांच्या यशासाठी घातक ठरू शकते। तिसरी सवय आहे अधाशीपणे नवे प्रोजेक्ट सुरू करणं परंतु ते पूर्ण न करणं। म्हणजेच काय तर सुरुवात करायची जोरदार, परंतु
शेवट नेहमी अधुरा ठेवायचा. मिथुन राशीची सर्वात मोठी चूक. मिथुन राशीचे लोक नव्या कल्पनांनी भरलेले असतात. त्यांना नवे प्रोजेक्ट्स, योजना आणि संधी या सगळ्यांमध्ये खूप रस असतो. त्यांची सुरुवात अगदी जोशात आणि कल्पकतेने होते, पण थोड्याच वेळात ते कंटाळतात किंवा नवीन काहीतरी दिसलं की तिकडे वळतात. परिणामी आधीचा प्रोजेक्ट अधुराच राहतो. ही सवय त्यांचं काम पूर्ण न करण्याची वाईट ओळख निर्माण करते. त्यामुळे लोक त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यास मागे हटतात. ही सवय सोडण्यासाठी सुरुवात केल्यावर काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. एका वेळेला एकच गोष्ट करा आणि ती उत्तम प्रकारे पूर्ण करा. यामुळे तुमच्यावर विश्वास बसेल आणि त्या पूर्ण केलेल्या गोष्टीच यशाचे दरवाजे उघडतील. म्हणजे मिथुन राशीच्या लोकांच्या बाबतीत काय होतं, ते एखादी गोष्ट सुरू करतात, परंतु ती गोष्ट सुरू असतानाच त्यांचं लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे जातं आणि नंतर ते कन्फ्यूज होतात की ही गोष्ट करू की ती गोष्ट करू. परंतु त्यांची ही वृत्ती त्यांच्या यशामध्ये बाधा ठरू शकते, याचा त्यांनी विचार केला पाहिजे. आता आपण पाहूया मिथुन राशीच्या लोकांची चौथी सवय जी त्यांना सोडली पाहिजे. भावनांचं अवास्तव प्रदर्शन. कधी खूप खुश तर कधी खूप उदास. भावनांचा झुलता झोका मिथुन राशीच्या मनाचा रंगमंच. म्हणजे काय तर मिथुन राशीचे लोक भावनांनी भरलेले असतात, पण त्यांच्या भावना खूप वेगाने बदलतात. कधी ते खूप आनंदी असतात तर कधी अगदी निराश. त्यांचा मूड इतक्या पटकन बदलतो की आजूबाजूच्यांना गोंधळून टाकतो. ही अस्थिरता त्यांच्या नात्यांवर आणि निर्णयांवर परिणाम करते. इतरांना त्यांच्याशी जुळवून घेणं कठीण वाटतं. ही सवय नियंत्रणात आणण्यासाठी मनःशांती आवश्यक असते. ध्यान, योग किंवा प्राणायाम यामुळे मन स्थिर ठेवता येतं. भावनांचं संतुलन साधल्यास विचार स्पष्ट होतात. तुमचं व्यक्तिमत्व परिपक्व आणि स्थिर भासू लागतं आणि मग लोक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतात आणि तुम्हाला गंभीरपणे घेतात. आता मिथुन राशीच्या लोकांची सर्वात वाईट सवय जी त्यांनी तात्काळ सोडली पाहिजे, कारण यामुळे त्यांच्या स्वतःच्या वेळेची हानी होणार आहे. तर ती पाचवी सवय कोणती आहे? गॉसिप किंवा दुसऱ्यांच्या गोष्टीत खूप रस घेणे. गॉसिपची गोडी पण स्वतःच्या वेळेची हानी. मिथुन राशीचे लोक खूप सामाजिक, बोलके आणि उत्साही असतात. त्यामुळे इतरांच्या गोष्टी, त्यांचं काय चाललंय हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्यात नैसर्गिकरित्या असते. पण हीच उत्सुकता अनेकदा गॉसिपमध्ये बदलते. मग ते दुसऱ्यांच्या आयुष्यात खूप रस घेऊ लागतात आणि स्वतःचं महत्त्वाचं वेळ त्यात खर्च करतात. या सवयीमुळे नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. शिवाय अशा वागणुकीमुळे लोक तुमच्याशी वैयक्तिक गोष्टी शेअर करण्यास कचरू शकतात. म्हणून दुसऱ्यांपेक्षा स्वतःकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे. स्वतःच्या वाढीसाठी वेळ, ऊर्जा वापरली तर मानसिक शांती लाभते आणि जेव्हा तुम्ही कोणाचं वाईट न बोलता स्वतःवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्ही एक सन्माननीय, विश्वासार्ह व्यक्ती म्हणून ओळखले जातात. म्हणजेच काय तर मिथुन राशीच्या लोकांनी इतरांबरोबर वेळ न घालवता इतरांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय याकडे लक्ष न देता स्वतःकडे लक्ष दिलं तर त्या वेळेचा नक्कीच फायदा होईल. मिथुन राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान आणि चतुर असतात, पण त्यांच्या काही सवयी त्यांच्या प्रगतीच्या आड येऊ शकतात. या सवयी जर योग्य वेळी सोडल्या गेल्या तर हे लोक कुठल्याही क्षेत्रात चमकू शकतात. जर सवयी बदलल्या तर नशीब बदलतं. हे वाक्य मिथुन राशीच्या लोकांनी मनात खोलवर रुजवायला हवं, कारण त्यांच्या व्यक्तिमत्वात चमक आहे. फक्त योग्य सवयींनी ती आणखी तेजस्वी बनवणं हाच खरा मंत्र आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.